सुनबाई, अगं आपलं राट गाडगं आहे. ते असंच चालू राहणार आणि त्यावर उपाय एकच, आपले खर्च आटोक्यात आणायचे आणि मुलांना त्यांचे नवे क्षेत्र उघडून द्यायचे. नाना, माझी खूप इच्छा आहे. आपल्या प्रज्ञाचा आवाज सुद्धा खूप गोड आहे, पण खर्चाचं कसं जुळवायचं हे काही कळत नाही. सुनबाई, येत्या काही दिवसात माझ्या पेन्शन मध्ये वाढ होईल. मी सुद्धा थोडे पैसे देऊ शकेन. नाही नाही नाना, अहो तुमच्याकडून पैसे घेतले असं कळलं ना तर हे खूप रागावतील. तुम्हाला त्रास दिलेला त्यांना अजिबात चालत नाही. अगं, हे घर माझं सुद्धा आहे आणि माझ्या नातीनं गाणं शिकावं असं मलाही वाटतं. त्यात कुणाला काय हरकत आहे? नाही नाना, अहो कुणाची काय हरकत असणार आहे. पण उद्या हे रागावले ना तर त्याचं उत्तर मात्र तुम्हालाच द्यायला लागणार आहे. नाना, एवढी ओढाताण होणार असेल तर माझं तरी मन लागेल का गाणं शिकण्यात? त्यापेक्षा असं करते, पुढच्या वर्षापर्यंत एखादा पार्ट टाइम जॉब नक्कीच लागेल, मग सहज करू शकेल मी क्लास. अगं पण तोपर्यंत खूप उशीर होईल ना. नाही होणार, कॉलेजमध्ये तर रिहर्सल चालूच आहेत. फक्त पंडितजींकडे पुढच्या वर्षी जॉईन करेन, एवढंच. बरं आई, मला जरा बाहेर जायचंय, जाऊन येऊ. येते. नाना, अशी तडजोड करावी लागली ना की खूप वाईट वाटतं. तडजोड तर आपल्या आयुष्यालाच लागलीये. पण सुनबाई, आपल्या प्रत्येकाला ती करावीच लागते. पदरामध्ये आलं आभाळ. जयश्री, कधी कधी मला प्रश्न पडतो, आपण आपल्या मुलींची करिअर त्यांच्या मनासारखी घडवण्यात कुठे कमी तर नाही ना पडत? असं का बोलताय तुम्ही? असं बोलतोय कारण कधी कधी पैसा कमी पडतो, कधी मनासारखं काम मिळत नाही. अहो पण याआधी काही कमी प्रॉब्लेम्स आले आहेत का? पण तेव्हा कधी तुम्ही असं बोलला नाही. कारण तेव्हा याची काही कल्पना नव्हती. म्हणजे आपल्या मुलींचे ॲम्बिशन्स. अहो पण आताही त्यांच्या मागण्या कुठे आहेत वेगळ्या? त्या आपला अभ्यास करतायत. रेखा डॉक्टर होईल, प्रज्ञा ग्रॅज्युएट होईल. पण सीमाचं काय? मला सीमाची जास्त काळजी वाटते. हो, तिला थोडं समजवावं लागेल. ती हट्टी असली ना तरी थोडं समजावलं ना की ऐकेल ती आपलं. मला वाटतं ती वेळ आता आली आहे. आपण सीमाला समजावून सांगायलाच हवं.
मला तिच्यापेक्षा रेखाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. रेखाबद्दल? हो, त्यात एवढं चमकण्यासारखं काय आहे? रेखाबद्दल काय बोलायचंय? रेखा सुद्धा माझ्यासारखी डायरी लिहायला लागली. अरे वा, मग ही तर चांगली गोष्ट आहे. डायरीमध्ये आपण मनातले विचार लिहून काढतो, आपलं मन साफ होतं, अगदी आरशासारखं नितळ. असं होतं का? नाही म्हणजे हे मी माझं सांगतोय. कदाचित तुझा अनुभव काही याहून वेगळा असेल आणि माझ्यापेक्षा चांगला असेल. असंच होतं. तू रेखाच्या डायरीबद्दल काय सांगत होतीस? हेच त्याच्या डायरीत मला दिसलं. म्हणजे त्याची पर्सनल डायरी मी कधी बघत नाही, पण आज बऱ्याच दिवसानंतर तिची डायरी वाचायची इच्छा झाली माझी. रेखा तुला तिची डायरी वाचायला देते? नाही हो, पण ती डायरी कुठे ठेवते हे माहिती आहे मला. म्हणजे कधी कधी वाचते मी तिची डायरी. जयश्री, आणि हे रेखाला कळलं तर? मला वाटतं तिच्या लक्षात आलंही असेल ते. मग रेखा तुला काही कधी बोलत नाही? नाही, पण मागच्या काही पानांपासून सुधीर डांगे हे नाव सारखं वाचते मी. सुधीर? आणि हे नाव सारखं सारखं वाचून मला काळजी वाटायला लागली हो. म्हणजे आणि म्हणून तू रेखाच्या डायरीचा विषय माझ्याकडे काढलास, बरोबर? हो, म्हणजे हा माणूस कोण असेल, कसा असेल, आपल्या रेखाबरोबर त्याची कितपत मैत्री असेल. त्या डायरीमध्ये काहीतरी लिहिलेलं असेल ना? नाही हो, फक्त तो MD करतोय आणि तिच्या मैत्रिणीचा भाऊ आहे एवढंच लिहिलंय. जयश्री, आपल्या मुली मोठ्या झाल्या का? म्हणून तर काळजी वाटते हो. आपण तिला विचारायला हवं. नको, तिचे आता परीक्षेचे दिवस चालू आहेत. विनाकारण डिस्टर्ब होईल. तिची परीक्षा आटोपली ना, मग तिला विचार. मुलींची काळजी आईलाच करावी लागते. तरुण मुली घराबाहेर पडल्या की त्या घरी परत येईपर्यंत आईचं मन कुठेच लागत नाही. तिच्या जीवाची घालमेल समजायला आईच व्हावं लागतं. कुठे या वेळेला आत्ता कुठे चाललीस तू? मला सांग आधी. आज पुन्हा प्याला तुम्ही? पुन्हा प्यायलो तर अर्थ काय? रोजच पितो. आज पैसे कुठून आणले तुम्ही प्यायला? अरे पैसे आणायला कशाला कुठनं लागतात? आले आपले, मग कमाई केली नाही प्यायलो. काय बोल, काय म्हण तुला? खोटं बोलायला तुमचं काय जातं हो? काय खोटं बोललो? कमाई केली म्हणे. मग एक पैसा तर धड कमवता येत नाही नीट. अहो, तुम्ही मध्ये सोडली होती ना, पुन्हा का प्यालात? तुला कोण सांगतं असल्या खोट्या बातम्या? दारू ही काय सोडण्याची गोष्ट असते काय? हा, असली स्वप्न तरी कशी पडतात? दारू मी कधीही सोडलेली नव्हती, सोडणार नाही. कळलं? हद्द झाली या माणसापुढे. काय झालं? आता समजवायचं तरी कसं ह्या माणसाला? अहो, आज एवढे पैसे कुठून आणले एवढी दारू डोसायला? आणले कशाला आणायला लागतं? आले, मला माहिती आहे आता. आज कोणाकडे उधारी केली? ज्या उधाऱ्या फेडता फेडता संपले हो माझे पैसे सगळे. अरे संपले तर आणखीन कमव ना. माझ्या कानावर आलंय असं उडत उडत तू काहीतरी उद्योग गृहोद्योग सुरू करतेस म्हणून. मला कोणी सांगितलं हो? सांगितलं बरोबर आहे का नाही? माझ्या बातम्या खोट्या नाही. कर उद्योग कर. काय चांगलं असतंय ते. उद्योग करायचा, लोणची पापड मसाले. तू उद्योग करायचं, भरपूर काम करायचं. मी पैसे मोजायचे खिशात टाकायचे भरपूर दारू प्यायची. तू उद्योग करायला मी काय नाही म्हटलेलं नाही. उद्योग करायचा. मी मरायचं, राबायचं पैशासाठी. हा बरोबर. आणि मी कष्टाने कमवलेल्या पैशाची तुम्ही याची दारू डोसून यांची. अहो, किती दिवस मी मी प्यालो नाही, हिला का चढली का कळत नाही.
खोल्यांबद्दल तुम्ही जास्त नेमकेपणाने बोलू शकता. अरे पण तुम्ही दोघं विश्वास कसे ठेवू शकताय? अहो विश्वास ठेवण्यासारखीच गोष्ट आहे नाना. असं कसं म्हणता तुम्ही विश्वास ठेवायचा नाही, नका ठेवू? नमस्कार. बाबू तू नमस्कार. बाबू, नमस्कार विजयराव. तुझं काय काम आहे इथे? नाही काय नमस्कार नाना. काम तसं महत्वाचं आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच काय ते ठरवता येईल. मी निघते. तुम्ही थांबा ना ताई. बसा ना, बसा बसा बसा. तुमची परवानगी असेल तर मी पण बसतो. काय बसा बस बसा. नाही काय आहे, तुम्हीही तुमच्याही कानावर असलेलं बरं ना. तुम्ही ऐकलेलं चांगलं. मी काय सांगतो ते जरा नीट ऐका. बाबू, तुला काय बोलायचं ते लवकर बोल. जे काय बोलायचं आहे ना ते मी ठरवूनच आलो. नाही म्हणजे अगदी शांतपणे मला तुमच्याशी बोलायचं आहे. आज तू अगदी विचार वगैरे करून आलेला दिसतोस. आपल्या माणसांकडे येताना विचार करून कसलं यायचं? हे बघ, काय ते मुद्द्याचं तेवढं बोल. म्हणजे असं बघा की सारंगच्या चाळीतल्या त्या 2 खोल्या आहेत ना, त्या तुम्ही मला द्या. म्हणजे ते तुम्ही तो तुमचा गोडाऊन मधला माल ज्या खोल्यांमध्ये ठेवता ना त्या खोल्या. बाबू अरे पण त्या सारंगच्या स्वतःच्या खोल्या आहेत. त्याच्यावर तुझा काही हक्क आहे? हक्क म्हणजे काय? अहो मी त्याचा सख्खा मामा आहे. रक्ताचं नातं आहे आमचं. आमचे जावई त्या 2 खोल्या त्याच्या नावावर सोडून गेले. त्याच्याशी तुझा काय संबंध? अरे त्या खोल्यांचं काय करायचं हे सारंग स्वतः ठरवेल ना. साहेब ही हुशारी फायद्याची कशाला करताय? काय आमचं आम्ही बघून घेऊ ना. शेवटी मी त्याचा मामा आहे, तो माझा भाचा आहे. रक्ताचा एकुलता एक नातेवाईक आहे मी त्याचा. आणि कायद्यानं शेवटी हे मान्य केलेलंच आहे. नाही 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 नाही, लहानपणापासून तुम्ही त्याला लहानाचा मोठा केलाय, पण शेवटी रक्ताचं नातं आहे ना. हो पण नातेवाईक म्हणून मामा म्हणून तू त्याच्यासाठी काय केलेस आतापर्यंत? नाही म्हणजे आतापर्यंत काही केलं नसेल कदाचित, पण याच्यानंतर करेन ना. आणि करू. हा बघ, तुला काय बोलायचं ना तेवढा मुद्दा बोल. हा, मुद्द्याचं म्हणजे काय की सध्या त्या 2 खोल्या आमच्या ताब्यात द्या. म्हणजे सध्या तरी मी, संध्या आणि सारंग त्या खोल्यांमध्ये राहू. पर तू हे सारंगला विचारलं? त्याला काय विचारायचं? अहो तो काठी आहे माझी म्हातारपणीची. म्हणजे म्हातारपणीचा एकमेव आधार आमचा तोच आहे ना. तोच सांभाळेल आम्हाला. काय नाही ठीक आहे, तुला घेऊन जायचंय ना त्याला, बरोबर घेऊन जा. पण सारंगनं मला स्वतः सांगितलं पाहिजे तो तुझ्या बरोबर यायला तयार आहे. त्याचं तो बघून घेईल.
माझा मुद्दा काय आहे की मला त्या चाळीतल्या 2 खोल्या हव्यात किंवा मग पैसे कसं हा आत्ता मुद्दा माझ्या ध्यानात आला. आलं ना ध्यानात. माझा प्रॉब्लेम तोच होता सुटला. म्हणजे काय आहे की काय तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आता. म्हणजे चाळीतल्या 2 खोल्या की पैसे काय ते लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त किती 1-2 दिवसात ठरवा. 2 दिवसानंतर मी येतो. काय आता निर्णय तुम्हीच घ्यायचा. मी येतो. नमस्कार. निघा निघा निघा. हो 2 दिवसात. अहो तुम्ही सारंगकडे गेला होता. तुला कोणी सांगितलं? अहो कशाला हो जाता तुम्ही तिकडे. मला मी किती वेळेस सांगितलं त्यांच्याकडे जाऊ नका म्हणून. ए तो सारंग माझा सक्का भाचा आहे. कळलं? माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी त्याच्याकडे जाऊ शकतो. हा असं कसं? त्यांना काय वाटेल आणि आपण त्यांना का म्हणून एवढा त्रास द्यायचा? हे बघ, तुम्हाला जास्त अक्कल शिकवायची गरज नाही. कोणाशी कसं वागायचं कसं बोलायचं हे तुझ्यापेक्षा जास्त मला चांगलं कळत. अहो नका हो असं वागू. पाहिजे तर मी तुमच्या पाया पडते. ती देव माणसं आहे, तो भली माणसं आहे. देव मान. आजपर्यंत आपल्याला अडी अडचणीला त्यांनीच मदत केली आहे किती. मदत केली? कधी? मला बोलली नाही कधी तू. कसली मदत केली? मदत केली म्हणजे पैशाचीच मदत केली अहो, असणार ना. म्हणजे मला नाही नाही म्हणजे ते पैसे कुठे ठेवले तू माझ्यापासून तसं लपवून? नाही हो. नाही 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 मला सांग ना पैसे कुठे आहेत ते कुठे गेले ह्याच्यात काय अहो बघू अहो, नाही, त्याच्यात दुकानदाराने आणलेले सामान आहे हो. नाही नाही बघू दे ना असं नका घेऊ, ते खराब होईल. खराब नाही नाही हिसकावण्याचे पैसे काही नाहीये नाही त्याच्यात. त्या आरती हिसकावतेस का आरती पैसे अहो असणार नाहीये तो पैसे त्याच्यात. कुठेतरी असणार ते बघ. अहो नाही हो, सोडा ना, मी सोडा म्हणते ना. सोडा काय सोडा. अहो नाहीये तो पैसे, सामान सगळं खराब होतंय ते. पैसे. ना बघू दे हे काय हे काय अहो ते पैसे. हे बघ हे काय हे पैसे नाही तर काय माझ्यापासून पैसे लपवते स्वतःच्या नवऱ्यापासून तुला वाटायला पाहिजे अहो, ते काहीतरी. बाकीचं सामान आणायचं हो त्याचं. विजय, मी पोलीस स्टेशनला जाऊन या बाबू मामाची कंप्लेंट करून येतो. तसं केलं तर बाबू मामाला पोलीस ताब्यात घेतील आणि सारंग त्याचा भाचा म्हणून सारंगला चौकशीसाठी वारंवार त्रास देतील. ठीक आहे, तसं असेल तर आपण त्याला पैसे देऊ आणि त्याचं तोंड गप्प करू. पैसे द्यायची काही गरज नाही आहे बाबा. सारंग तो नाही देणार त्रास. सारंग सारंग आई मी ऐकलंय सर. बाबा आणि त्या रूमचे सगळे कागदपत्र मी पाहिलेले आहेत. त्याच्यात कुठेही बाबू मामाच्या नावाचा उल्लेख नाही. सेक्रेटरीकडनं आपण लेखी परवानगी घेतली माल ठेवण्यासाठी. पुढचे 11 महिने आपल्याला कोणी अडवू शकत नाही. तर ते सगळं खरं आहे रे. पण हा बाबू मामा आपल्याला पैशासाठी त्रास देतोय ना. मग देऊया ना त्याला काही पैसे. पैसे काय म्हणून द्यायचे? एकतर हा दारुडा माणूस. माझा मामा असला म्हणून काय झालं, उगाच पैसे द्यायचे? बाबा तुम्ही या असल्या माणसांना उगाच भीक घालत जाऊ नका. उद्या दारात आला ना तर सरा हाकलवून द्या. कारण तू चिडतोयस कशाला? मी चिडत नाहीये ना. हे बघा, उद्या काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी काळजी घेतो. काही झालं ना तर सरळ पोलीस कंप्लेंट करूया आपण. सारंग तू म्हणतोस ते बरोबर आहे, आपण तसंच करू. पण तत्पूर्वी मी जरा बाबू मामाला समजावून बघ. त्याने जर समजून घेतलं तर बरंच आहे. नाही तर मग त्याला पोलिसात देण्यापासून आपल्यापाशी दुसरा पर्यायच नाही. तुम्ही उगाच जाऊ नका त्याच्या.
तो येईल इकडे. तो इकडे आला ना तर त्याला सरळ पोलिसांची धमकी द्या. आणि तरी सुद्धा पळून नाही गेला तर मला सांगा, मी येतो. डिस्टर्ब होऊ नकोस, तुझी परीक्षा जवळ आली आहे. आई, माझ्या आयुष्याचीच परीक्षा झाली आता. एकुलता एक मामा, तो या असा मला एक, मला ना लाज वाटते.